सर नमस्कार. नमस्कार. कोरोनाची वायफळ भीती बाळगायची नाही आणि अतिशय भीती न बाळगता नियमांचं उल्लंघन पण करायचं नाही या दिशेनं आपण चर्चा करतोय आणि लोकांच्या मनातली भीती ही घालवतोय. याचा पुढचा टप्पा आपला जो आपण सुरू करायचा आहे तो ॲक्च्युअली पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतरचा. म्हणजे एखादा माणूस पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला अजिबातच काही होत नाही आहे. एखादा पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला बरंच काही होतं आहे. अगदी तो मृत्यूच्या दारामध्ये पण पोचतो, इथून परत येतो. काही जण तर मृत्युमुखी पण पडलेली आहे. अशी वेगवेगळी आपण अवतार याच्यामध्ये बघतोय. म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं पॉझिटिव्ह झाल्यानंतर काही एकच रिझल्ट येईल असं नाही आहे किंवा एकच काही पॅटर्न त्याच्यामध्ये दिसत नाही. तर अशा वेळेला आपल्याला माहिती नाही आपली प्रकृती काय आहे किंवा कशी आहे. आणि समजा मी पॉझिटिव्ह झालो तर काय, इथून पुढे काय करायचं किंवा माणसाने कोणत्या आपली मानसिकता कशी तयार करायची. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घ्यायला हवं की इन्फेक्शन म्हणजे संसर्ग जो आहे हा याचे काही भाग असतात. म्हणजे तुम्ही त्या विषाणूच्या संपर्कामध्ये आलात तर आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला त्याचा संसर्ग होऊ शकेल. ठीक आहे. त्यानंतर हा जातो कसा तुमच्या शरीरामध्ये, हा हातातून पायातून तर जात नाही. त्याला जाण्यासाठी आधी तुमच्या नाकात घशात प्रस्थापित व्हावं लागेल. तर बरेच लोक म्हणतात ना की आम्ही पॉझिटिव्ह आहोत पण आम्हाला काही त्रास होत नाही, असं कसं. मग आमच्या यांना म्हणजे आमच्या परिचितांना किंवा माझ्या कुटुंबातल्या एखाद्या माणसालाच का त्रास होतो. त्याचं कारण आपण हे समजून घेतलं पाहिजे की कॉन्ट्रॅक्टिंग द व्हायरस म्हणजे व्हायरसच्या संपर्कामध्ये येणं म्हणजे व्हायरसचा संसर्ग होतो असं नाही. हजारो लाखो वर्षापासून आपली ही जी सिस्टीम तयार झाली आहे ज्याच्यामध्ये आपलं नाक आहे, आपला घसा आहे आणि या दोन डिफेन्स सिस्टीमला पार करून व्हायरसला फुफ्फुसाकडे जायचं, हे प्रत्येकामध्ये होत नाही. म्हणूनच एखाद्या व्यक्ती संपर्कात आल्यानंतर व्हायरस हा त्याला संसर्ग करू शकेलच असं नाही. म्हणून आपण ज्या केसेस समाजामध्ये बघतो की एखाद्याच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती ही पॉझिटिव्ह असते पण त्याच्या संपर्कात असलेली इमिजिएट दुसरी व्यक्ती जी आहे म्हणजे आईच्या संपर्कात असलेलं मूल, नवऱ्याच्या संपर्कात असलेली बायको, वडिलांच्या संपर्कात असलेला मुलगा हा निगेटिव्ह येतो. त्याचं कारण तो संपर्कात आलेला नाही असं नाही, पण संपर्कानंतरची जी स्टेज आहे ती संसर्ग होणं हा त्यामध्ये होऊ शकला नाही. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक संपर्कित व्यक्तीला जर संसर्ग होत असता तर 140 कोटी लोक आज एकमेकांना भेटून झालेले म्हणजे 100% लोक आपण पॉझिटिव्ह झालो असतो. असं का नाही, कारण संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला याचा संसर्ग होईल असं नाही, हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट. त्यानंतर तुम्हाला संसर्ग होईल. मग संसर्ग झाल्यानंतर तो व्हायरस तुमच्यामध्ये वाढायला हवा. हो. कदाचित तुम्ही जर तुमची प्रतिकारशक्ती ही त्या व्हायरसला वाढूनच दिली नाही, मग ती नाकातली प्रतिकारशक्ती असेल किंवा घशातली प्रतिकारशक्ती असेल तर तो व्हायरस तुमच्यावर हल्ला करूनही तुमचं काही नुकसान करू शकतो. बरोबर. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की RT-PCR हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह असं का होतं. दुसरं, 2 RT-PCR झालेले व्यक्ती पॉझिटिव्ह वेगवेगळे का वागतात, कारण त्या व्यक्तीला ज्याला संसर्ग झालेला आहे त्यामध्ये आजार निर्माण होऊ शकणार की नाही हे त्याची व्यक्तिगत बॉडी ठरवणार असते. मग आता हे दोन्ही डिफेन्सेस तोडून ज्या वेळेला व्हायरस कॉलनाइज होईल म्हणजे व्हायरसची पहिल्यांदा घशामध्ये वाढ सुरू होईल. ठीक आहे. त्यावेळेला सर्दी, थोडासा ताप, थोडासा हे म्हणजे थकवा हे सगळं होतं कारण कॉलनाइज झाला ना, तो वाढू लागला, तो घशामध्ये वाढू लागलेला आहे परंतु तो फुफ्फुसापर्यंत नाही जाऊ शकला. म्हणून साधी सर्दी झाली किंवा नाक चोंदल्यासारखं झालं, थोडासा थकवा आला, थोडं अंग दुखलं आणि तिथून तो निसटून गेला. आता जे मी पहिल्यांदा सांगितलं तिसरी स्टेज, त्यापैकी 80% लोकांना तेवढंच होतं.
20% लोकांनाच एवढा त्रास होतो, म्हणजे कॉलनाईज होऊ शकतो त्यांच्यामध्ये, आणि त्यांच्यामध्ये थातूर मातूर काहीतरी तक्रारी येतात ज्या दरवर्षी आपल्याला येतात. बघा, इतक्या वर्षांपासून आपल्याला व्हायरल इलनेसेस होत आहेत. प्रत्येकाला होतं ना, घरात एकाला होतं, कधी बाळाला होतं, कधी वडिलांना होतं, आणि त्यानंतर सगळेच संपर्कात आलेले सगळे संसर्गित होतात. हे दरवर्षी होतं. त्याचप्रमाणे या वर्षीचा देखील हा RT-PCR पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा कुटुंबामध्ये असलेल्या काही लोकांना जे त्याच्या संपर्कात आलेले असतील त्यांना संसर्गित करतो. प्रत्येकाला वेगवेगळा त्रास होतो, कारण व्हायरस हा प्रत्येकाला गेलाय, परंतु त्या व्हायरसेसशी कसं वागायचं हे प्रत्येकाची बॉडी ठरवणार. तिसरी स्टेज झाली, आणि मग चौथी स्टेज, की जिथं तुम्ही व्हायरसच्या संपर्कात आलात, व्हायरसचा तुमच्याशी संसर्ग झाला, संसर्गानंतर तुमच्या नाकाच्या आणि घशाच्या डिफेन्स मेकॅनिझम्स तोडून गेल्यानंतर जी काही हायपर इम्युन रिॲक्शन झाली त्या व्हायरसच्या विरुद्ध, त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांना सुरुवातीला आणि त्यानंतर संपूर्ण शरीरातल्या इतर अवयवांना देखील त्याचा त्रास झाला. याचा अर्थ तो व्हायरस पूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये पसरलेला आहे. अगदी बरोबर. ठीक आहे. आणि म्हणून अशा लोकांना खोकला येणं, दम लागणं, धाप लागणं, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होणं असं होऊ शकतं. आणि अशा व्यक्तींना देखील, म्हणजे हे 4 ते 5, म्हणजे आपण असं धरूया की मृत्यू ही शेवटची स्टेज आहे आणि व्हायरसच्या संपर्कात येणं ही पहिली स्टेज आहे. तर जी सगळी लढाई आहे आपली, म्हणजे आपल्याला काय महत्त्वाचं आहे की आपल्याला 1 नंबर टाळता येईल याची शाश्वती देता येत नाही. संपर्क टाळताच येईल याची शाश्वती देता येत नाही. पण संसर्ग टाळता येईल का? संसर्गानंतर व्हायरसची आपल्या शरीरामध्ये झालेली वाढ रोखता येईल का? थांबवता येईल का? हे निश्चितपणे याचं उत्तर हो आहे. आणि तेच आपल्याला करायचं. एकदा का आपण याची जी अनियंत्रित वाढ आहे ती थांबवू शकलो तर मृत्यूची शक्यता कमी होईल, त्यानंतर हॉस्पिटलायझेशनची शक्यता कमी होईल, आणि त्यानंतर आजार हळूहळू कमी होत जाईल. त्यासाठी काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. सर, तुम्ही त्यामुळंच प्रत्येक जो पॉझिटिव्ह आहे तो अगदी मृत्यूच्या दिशेनं जातो याच्यातलं भाग नाही. त्यामुळे तुम्ही, मला वाटतं अगदी सुरुवातीला मॉर्टॅलिटी रेट आपला किती राहील या संदर्भात काही ठोकताळे मांडले होते खूप सुरुवातीला, आणि अभ्यास करून काही अंदाज काढले होते, आणि ते आता बरोबर येताना तुम्हाला दिसत आहेत. त्याबद्दल थोडंसं सांगा. साधारणपणे मार्चमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर थोडासा जो आम्ही अभ्यास सुरू केला, आमचं आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर लक्ष होतं. जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या वेळेला चायनाने पहिल्यांदा डिक्लेअर केलं आणि WHOने त्याच्याबद्दल नोटिफिकेशन्स द्यायला सुरुवात केली. मार्चमध्ये आपल्याकडे ज्या वेळेला मी म्हटलं की डिसेंबरच्या अखेरीस आपल्याला हे कळलं की भारतामध्ये सुद्धा त्याची सुरुवात झालेली आहे, आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये अभ्यास केल्यानंतर एक साधारणपणे कल्पना जी मी माझ्या कलिग्सना आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातले काही लोकांना असं सांगितलेलं की साधारणपणे आमचा जो काही अभ्यास आहे त्यानुसार 1 ते 1.5 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकेल. हे अगदी 15-20 लाख, कारण सुरुवातीचे जे व्हिडिओज आले की लोक रस्त्यावर टपाटप मरून पडतायत, असं काही झालं नाही ना आपल्याकडे. म्हणजे असं घरात सुद्धा ट्रीटमेंट विना कोणी गेलंय असं सुद्धा झालं नाही भारतामध्ये. ठीक आहे. तेव्हा साधारणपणे इतकं त्याला घाबरून जाण्याची गरज नाही आहे. काय झालं, समाजाची सरळ सरळ विभागणी झाली. एक होते की जे प्रचंड घाबरून त्यांनी काहीच केलं नाही, आणि दुसरे होते ज्यांनी त्याची पर्वाच केली नाही. या दोन्हीही अप्रोचेस हे ॲब्सोल्युटली चुकीचे आहे. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात की आपल्याला जे करायचं आहे ते योग्य पद्धतीचा ज्ञान तुम्हाला जर मिळालं की बाबा काय करायचं, आता पॉझिटिव्ह आलो हे तर कळलं आपल्याला की पॉझिटिव्ह येणं न येणं, टेस्ट पॉझिटिव्ह, कारण प्रत्येक टेस्टची इफिशियन्सी असते. आपल्याला माहिती आहे की RT-PCR जरी आपण केली तरी 100% पेशंट ज्यांना संसर्ग झालेला आहे ते RT-PCR डिटेक्ट नाही करू शकणार. परंतु मला असं वाटतं की आपण क्लिनिकल क्रायटेरिया जर धरले तर जास्त चांगल्या पद्धतीने आपण त्याचं निदान करू शकतो. RT-PCR इज अ गोल्ड स्टँडर्ड, त्याच्याबद्दल काही वाद नाही, परंतु त्यालाही काही मर्यादा आहे. म्हणजे सिम्पटम्स आणि या सगळ्या क्लिनिकल गोष्टी. अच्छा, ओके. सर, या सगळ्या
कोविडचा आपला जो कालावधी सगळा आहे गेल्या वर्षीपासूनचा, त्यात आपल्या समाजात अनेकांनी कधीच न ऐकलेले शब्द आता रूढ झाले. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द म्हणजे कोमॉर्बिडिटी. म्हणजे जे व्याधीग्रस्त आहे मूलतः, तर ते 3-4 प्रकारचे व्याधी फक्त सांगितलेले आहेत की त्यांना त्या व्याधी आहेत. अशांना हा कोविड जास्त त्रास देतो आणि कदाचित तो मृत्यूकडे सुद्धा नेऊ शकतो कोमॉर्बिड लोकांना. तर ह्या नेमक्या व्याधी कोणकोणत्या आहेत आणि त्यांना कशा स्वरूपात जास्त, म्हणजे त्यांना जास्त त्रास का होतो? बघा, कोमॉर्बिडिटी ज्याला आहे त्याबद्दल जर आपण विज्ञाननिष्ठ विचार केला तर ज्या प्रोजेक्टेड कोमॉर्बिडिटीज आहेत आणि ज्या ऑब्झर्वड कोमॉर्बिडिटीज आहेत, सुरुवातीला काय असतं की कोमॉर्बिडिटी ही जसजसं त्याचं प्रमाण, मृत्यू जसे जसे वाढायला लागतात तसतसा त्याचा अभ्यास सुरू होतो. आणि मग सुरुवातीचा जो ठोकताळा होता की मधुमेही व्यक्तींमध्ये याच्यात सगळ्यात जास्त मृत्यू होईल, तो समज काही टिकू शकला नाही. मग रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये जास्त मृत्यू होतील, पुरुषांमध्ये जास्त मृत्यू होतील, ही ऑब्झर्वेशन्स आहेत. ओके, आणि ती मृत्यूनंतर केली जाते. ठीक आहे, मला असं वाटत नाही की कोणतीही कोमॉर्बिडिटी असल्यानंतर जे आपण स्टेजेस डिस्कस केल्या, म्हणजे तुम्ही मधुमेही आहात, तुम्हाला रक्तदाब आहे, तुम्हाला हृदयविकार आहे, या सगळ्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. म्हणजे काय, तर 5व्या स्टेजमध्ये तुम्हाला जायचं नाही आहे. त्याच्यामध्ये लिव्हर आणि किडनीचे आजार असणारे काही लोक आहेत, ज्यांना कर्करोग झालेला आहे, त्यांना इम्युनोसेप्रेसिव्ह ड्रग्ज चालू आहेत, असे काही लोक आहेत. माझ्या दृष्टीने 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 1 तुमचा आहार, 2 तुमचा विहार. म्हणजे तुम्ही किती चालता, शारीरिकदृष्ट्या तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रक्ताचं अभिसरण होण्यासाठी किती चालता तुम्ही. तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. लाखो लोक मायग्रेट करताना ते पायी चालत गेले. बरोबर, देशामध्ये ठिकठिकाणी या गोष्टी घडल्या. त्यापैकी किती करोनाने मृत्यू पावले? कदाचित त्यांचा जो विहार होता, त्यांचं जे चालणं होतं, निश्चितपणे आपल्या प्रत्येकाला लागावं, प्रत्येकाला दुःख व्हावं असंच ते चित्र होतं. परंतु एक गोष्ट त्यातली एक वैज्ञानिक म्हणून की या सगळ्या लोकांना करोनाने मृत्यू नाही झाले. त्यांचे घरात बसून जे लोक होते, तुम्ही जर पाहिलं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत जी वयस्कर मंडळी होती आणि जी घरात बसून होती, त्यांच्यामध्ये मृत्यू जास्त होते. म्हणजे रक्ताचं अभिसरण होण्यासाठी नियमित व्यायाम जे करता आहेत त्या व्यक्तींमध्ये कदाचित करोनाला मृत्यू करता येत नाही. ज्या व्यक्तींचं न्यूट्रिशन चांगलं आहे, म्हणजे न्यूट्रिशन चांगलं असणं याचा अर्थ काय की तुम्ही तुमच्या अपेक्षित वजनापेक्षा खूप कमी असता कामा नये आणि तुम्ही तुमच्या अपेक्षित वजनापेक्षा जास्त असता कामा नये. मला असं वाटतं की जे लोक ओबेज असतात, जे लोक खूप लठ्ठ असतात, त्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असू शकेल. आणि ती का धरलेली आहे? कारण त्यांच्या रेस्पिरेटरी कॅपॅसिटीज कमी असतात. आणि ओबेज माणूस का होतो? कारण तो चालत फिरत पळत नाही, म्हणून सायकलिंग करत नाही, काहीच करत नाही. बरोबर, ओबेसिटी ही आपोआप येणारी गोष्ट नाही आहे. जर तुमच्या आहारापेक्षा तुमचा व्यायाम कमी असेल तर ओबेसिटी हळूहळू तुमच्याकडे येते. आणि ओबेसिटीमधनंच हे बाकीचे सगळे त्याचे मित्र जे आहेत, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनीचे, लिव्हरचे आजार, त्याच्यातून उद्भवणार आहे. तर मला असं वाटतं की कोमॉर्बिडिटी 2 महत्त्वाच्या आहेत. एक आहे न चालणं फिरणं, ॲक्टिव्ह न राहणं, आणि दुसरं आहे ओबेसिटी. बाकीचा जो धोका आहे तो मॅनेजेबल आहे. म्हणजे मधुमेह असेल, रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, बऱ्याच लोकांनी मेडिसिन्समध्ये फेरफार केले कारण त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची भीती वाटत होती. मग तेवढ्या सोयी, विशेषतः आमचे खेड्यापाड्यातले जे लोक होते त्यांच्यापर्यंत त्या काही टेस्ट असतात त्या होऊ शकल्या नाही. माझ्या दृष्टीने स्टेज 5मध्ये आपण जायचं नाही हे सहज शक्य आहे. आणि ते कसं करता येईल? तर ज्या दिवशी तुम्हाला सर्दी होते, अंग दुखतं, त्या दिवशी म्हणजे लक्षणांमध्ये सगळ्यात महत्त्वाची लक्षणं कोणती आहेत? हायग्रेड फिवर, 100, 101, 102, 103 ताप आला, पहिल्यांदा तुम्ही सावध राहिलं पाहिजे. 2, अजिबातच भूक लागत नाहीये.
अन्नावरची वासना उडून गेलेली आहे, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुमचं बीपी खाली खाली चाललंय, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतंय की आपण डिहायड्रेट होतोय, लघवीचं जे प्रमाण आहे ते कमी होतंय, तुम्ही सावध राहिलं पाहिजे. मग हे कसं करता येईल आपल्याला? तर पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्हाला ही लक्षणं जाणवतील, जी लक्षणं सर्वज्ञात आहेत, अशी काही वेगळी लक्षणं नाही आहेत, जी सगळी सर्दी खोकल्या पडशाची, म्हणजे नाक चोंदणं किंवा नाक वाहणं पहिलं लक्षण, त्यानंतर अंग दुखणं, ताप येणं, हे लक्षणं, त्याच्याबरोबरची अन्नावरची वासना उडणं, राईट, ही लक्षणं तुम्हाला बघायला मिळाली. आता हा विचार करू नका की कोविड आहे की नाही आहे, करोना आहे की नाही आहे. तुम्हाला टेस्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर येतीलच, पण त्या पहिल्या दिवशी जर तुम्ही उपचार सुरू केले, आणि ते उपचार वेगळे असण्याची गरज नाही, साधे, बघा भारतासारख्या देशामध्ये आपण डेव्हलपिंग नेशन आहोत, तेव्हा आपल्याकडे जे पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन हे जास्त मोठं कॉज आहे कॉम्प्लिकेशन्सचं. फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड की व्हायरस जो आहे ना तो कुणालाही मारणार नसतो. व्हायरसला जी रिॲक्शन तुमची बॉडी देणार आहे त्याच्यामधून त्या इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन मधनं, सो तुम्ही कसे रिॲक्ट होणार आहात आणि किती पटकन रिॲक्ट होणार आहात. ओके, तुम्ही 8व्या दिवशी रिॲक्ट व्हायला गेलात तर कदाचित तोपर्यंत झालेलं नुकसान जे आहे ते भरून काढण्याच्या पलीकडे गेलेलं असेल. पहिली गोष्ट. मग पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्या दिवशी सावध व्हायचं आणि औषधोपचारांना सुरुवात करायची. आणि काय करायचं? तुमच्या तापावर नियंत्रण कसं ठेवता येईल? अँटी इन्फ्लेमेटरी ॲनेल्जेसिक्स आहेत, पॅरासिटामॉल आहे, टॉरिकॉक्सिब आहे, ॲसिक्लोफिनॅक आहे. सर्वप्रथम तापावर नियंत्रण आणायचं, संपूर्ण बेड रेस्ट घ्यायचे, भरपूर पाणी प्यायचे, आपल्यामुळे दुसऱ्यांना संपर्क होणार नाही याची काळजी घ्यायची आणि औषध उपचार सुरू करायचे. फार वेगळं करण्याची, खूप महाग औषधं घेण्याची गरज नाही आहे. एक चांगलं रोबस्ट अँटीबायोटिक, उदाहरणार्थ हे प्रत्येकाला लागू पडेल असं नाही, पण लोकांना एक साधारण कल्पना यावी म्हणून मी सांगतो की घशामध्ये सगळ्यात जास्त इन्फेक्शन कुठल्या बॅक्टेरियामुळे होतं? तर ते स्टॅफ ऑरियस नावाचे बॅक्टेरिया असतात, राईट. तर त्यांच्यासाठी चांगलं औषध आहे आपल्याकडे, अमॉक्सिसिलिन क्लॅव्हिलिनिक ॲसिडचं कॉम्बिनेशन आहे. दुसरं कॉमन इन्फेक्शन जे मॅक्रोलाइट्स ग्रुप आहे, ॲझिथ्रोमायसिन आहे, क्लॅरिथ्रोमायसिन आहे, याचा उपयोग करता येईल. तापावर, अंगदुखीवर, विकनेसवर उपचार करण्यासाठी मी जी ही औषधं तुम्हाला सांगितली, पॅरासिटामॉल असेल, इटॉरिकॉक्सिब असेल, ॲसिक्लोफिनॅक आहे, त्याचा आपल्याला उपचार करता येईल. ठीक आहे. आणि तुम्ही जर पाहिलं की या कोविडमध्ये काय होतं, सायटोकाईन स्टॉर्म तुम्ही म्हणालात ना की वेगवेगळ्या गोष्टींचं भांडार आपल्या कर्णपटलावर पडतंय, त्याच्यामध्ये एक सायटोकाईन स्टॉर्म एक सगळ्यांच्या ओळखीचं झालंय. पण वादळापूर्वी हे सायटोकाईन स्टॉर्म शमवणारी काही औषधं आहेत. सिम्पल लिव्होसिट्रिझिन आहे, जी सर्दीची गोळी म्हणून सर्वांना परिचित आहे, ती लिव्होसिट्रिझिन आहे, सिट्रिझिन आहे. आणि मॉन्टेल्युकास सारखं ड्रग आहे की जे हे इंटरल्युकिन्स आणि सायटोकाईन्स यांना मर्यादा घालू शकतं. याचा वापर जर तुम्ही पहिल्या दिवशी सुरू केलात तर निश्चितपणे तुमचा प्रवासच होणार नाही त्या हॉस्पिटलकडे, राईट. आणि याची प्रत्येकाला जाणीव असायला. दुसरं ब्युटिफुल ड्रग जे आहे ते आहे स्टिरॉइड्स. म्हणजे सायटोकाईन स्टॉर्ममध्ये पेशंट गेल्यानंतर उपचार करण्यापेक्षा सायटोकाईन स्टॉर्मच कसं येणार नाही, तर ते कशा पद्धतीने आपण टाळू शकतो मी तुम्हाला म्हटलं तसं. म्हणजे पेशंटची जास्तीत जास्त धूम जे होते तो स्टॉर्म म्हणतात. स्टॉर्म म्हणजे इम्युनॉलॉजिकल स्टॉर्म जे होतं. आणि स्टॉर्म म्हणजे काय होतं, हे जे काही प्रो इन्फ्लमेटरी म्हणजे इन्फ्लमेशन, जी सूज येते, फुफ्फुसाला सूज येते, हृदयाला सूज येते, ही थांबवता येण्यासारखी आहे आणि त्यासाठीची औषधं ज्ञात आहेत. फक्त त्याचा वापर जर उशिरा करायला गेलो आपण तर ती त्या पद्धतीने इफेक्टिव्ह ठरणार नाही. म्हणजे सिम्पल, एक चांगलं अँटीबायोटिक, एक ॲनॅल्जेसिक अँटी इन्फ्लमेटरी ड्रग, एक सायटोकाईन कंट्रोलर म्हणजे लिव्होसिट्रिझिन, सिट्रिझिन विथ मॉन्टेल्युकास, याचा प्रयोग पहिल्या दिवशी व्हायला हवा. आणि मग आपण त्या रुग्णावर खूप जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवं. मी खूप सिन्सिअरली लोकांना हे सांगू इच्छितो
की तुमच्या घरामध्ये जे एल्डरली लोक आहेत ना त्यांना तुम्ही मॉनिटर करा. पहिल्या दिवशीपासून त्यांच्या मागे लागा. या गोष्टी फार अवघड नाहीत. आता प्रत्येकाच्या घरामध्ये पल्स ऑक्सिमीटर आहे, त्याला पाहता येतं की ताप किती आहे. 101 102 थर्मामीटर आपल्याला सांगतो. ताप आहे, त्या व्यक्तीचे जे हृदयाचे ठोके आहेत ते जर खूप वाढत असतील आणि श्वसनाचा वेग आहे, हे आम्ही असं म्हणायचो टेम्परेचर, टॅकिपनी आणि टॅकिकार्डिया, ह्या 3 गोष्टी आहेत. ऐकायला टी लक्षात ठेवायचं. जर आपल्या रुग्णाला ताप येत असेल, आपल्या हृदयाचे ठोके, टॅकिकार्डिया म्हणजे काय, हृदयाचे ठोके वारंवार पडणं, म्हणजे जास्त पडणं, साधारणपणे 60 70 80 पर्यंत ते नॉर्मल असतात. त्याऐवजी जर ते 100 110 120 कडे जात असतील ते एक अलार्म साईन आहे, रेड फ्लॅग येतो. ठीक आहे. टेम्परेचर जर सातत्याने 100च्या वरच जात असेल, अलार्म साईन आहे, रेड फ्लॅग आहे. त्याच्यानंतर टॅकिपनिया, म्हणजे आपल्या पेशंटला दम लागतोय का, त्याच्या श्वसनाचा वेग जो आहे, तुम्ही छातीवर हात ठेवलात तरी तुम्हाला कळते की साधारणपणे हा दम लागतोय. 12च्या वर एका व्यक्तीला श्वास घ्यावा लागत नाही, पण 18च्या वर असेल, 20च्या वर असेल, 25च्या वर असेल. सो तुम्ही नुसता टी लक्षात ठेवला की टॅकिकार्डिया, टॅकिपनिया आणि टेम्परेचर, या गोष्टी जर पहिल्या दिवशीपासून आपण मॉनिटर करायला सुरुवात केली, पहिल्या दिवशी ट्रीटमेंटला सुरुवात केली, तर मला आत्मविश्वास आहे की आता वर्षभरानंतर जेव्हा शेकडो पेशंट आम्ही पाहिलेले आहेत, तेव्हा हॉस्पिटलाइज होण्याची वेळच येणार नाही हे अशक्य नाही आहे. फक्त त्यासाठी थोडं जागरूक असायला हवं. पहिल्या दिवशी ट्रीटमेंट सुरू व्हायला हवी. 3ऱ्या दिवशी जर गरज असेल तर मिथाइल प्रेडनिसोलॉन सारखं वंडरफुल स्टिरॉइड आहे, आणि ते किती दिवस वापरायचे, फक्त 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस वापरण्याची गरज नाही. फक्त या गोष्टी मॉनिटर केल्या गेल्या पाहिजे. त्या पेशंटचा जसं एक ब्युटिफुल टेस्ट आम्ही 6 मिनिट वॉक टेस्ट म्हणून, सरळ सपाटीवर 6 मिनिटं चालायचं, ॲट रेस्ट बघायचं की आपल्या श्वसनाचा वेग किती आहे, आपल्या हृदयाचा वेग किती आहे, आपल्या सॅच्युरेशन किती आहे. ठीक आहे. आणि 6 मिनिटानंतर पुन्हा ते मोजा. जर ते व्यवस्थित राहत असेल, जर ते 3% खाली जात नसेल, तुम्हाला घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही.